हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलोय आज आपल्या रानात। ते बघा दोन आंब्याचे झाडं, त्या आंब्याच्या झाडावर लय आंबे आलेत, ते आंबे आपल्याला तोडायचेत। ही आपली एक असाइनमेंट, यासाठी आपण आलेलो आहे। हे आंब्याचे झाडं फार जुने आहेत, फार म्हणजे आमच्या आज्याच्या काळापासून याला आंबे येतात। रस्ता जरा ढेकळाचा आहे कारण सध्या उन्हाळा आहे। आपल्या हातात खुडी आहे, आपण चाललोय खुडी घेऊन आंबे तोडायला। पहिले आपण कोणता आंबा तोडायचा, पलीकडचा तोडूया। हा आंबा सकाळचा वेळ आहे पण काही विषय नाही, थोडंफार ऊन आहे, ॲडजस्ट करू। एक दोन शाख्या पण पडलेल्या आहेत, बघू शकता या शाख्या आहेत। बघा कसे आंब्याला झाडं आलेत, नाही सॉरी झाडाला आंबे आलेले आहेत। कसे टप्पूच्या टप्पू आंबे आहेत, एक नंबर आहेत। बघा तुम्ही तिकून यायले ते आपले सरकाती आहेत। मला काही नॉलेज नव्हतं तोडायचं, पण म्हणलं बघा जरा ट्राय करून, हत्यार दिसलंय जरा आंबे ओढून, जेवढे आंबे त्याच्यात येते खुडीमध्ये पकडण्यात तोडायचा प्रयत्न मी करीत होतो। थोडंफार जमलं, पण जास्त आंबे काही मला काढता येत नव्हती कारण त्या खुडीचं वजन जास्त असल्यामुळे हात दुखत होता, म्हणून आलो वापस मी। मग आमचा स्पेशल गँगस्टर आमचे सरकाती आंबे तोडायला लागले। हे काय रानातले माणसं, यांना सवय चांगली, म्हणजे सवय म्हणजे त्यांना प्रॅक्टिस आहे आंबे काढायची। त्यांनी हळूहळू जरा खालूनच हातभार लावला कारण नंतर त्यांचा खरा खेळ सुरू होणार होता। ते मला याच्यातून दाखवू लागले कसा आंबा काढायचा, म्हणजे पद्धतशीर त्याच्या पद्धतीने। जो चांगला नंतर चढले ते झाडावर बघू शोधू लागले जागा, कुठं बसावत, कोणत्या दिशेने कोण आंबा हाणावत, पहिले कोण सुरुवात करायची। सांगत होते इकडं तिकडं। हा बघा एक आंबा, याला शाक पण म्हणतो, पण बरेच जण याला पाडा पण म्हणतात, जे पाडाला पिकला असतो तो। बघा कसे झाडाला आपले मेंबर आंबे तोडते झाडाचे, एकदम शेंड्याला येऊन आंबे तोडायचा कार्यक्रम सुरू आहे। पहिल्या दिवशी आपण जरा कमी आंबे तोडले कारण की नंतर जरा वातावरण बदललं होतं, पण आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आमच्या सरकारांनी जरा जास्त रिस्क घेऊन जास्त शेंड्याला येऊन तोडले आंबे। चला आपली पहिली खेप तयार झालेली आहे, म्हणजे गोणीमध्ये आंबे काढून त्यांनी खाली सोडलेत। खाली आपण त्या ठिकाणी एका ठिकाणी जमा करून घेतोय सध्या, कारण की नंतर सगळे मोजून वगैरे एका गोणीत भरायचे। हे बघा आंबे एवढे टाकलेत खाली, सध्या जिकडे तिकडे टाकलेत, नंतर आपण त्याला एका ठिकाणी गोळा करून गोणीत टाकणार आहेत। हा आंबा जरा मोठा दिसतोय, हे ते हत्यार ज्याने आपण आंबा तोडतो, याची नंतर तुम्हाला सविस्तर माहिती देतो मी। हे बघा हे आपले कार्यकर्ते भर उन्हात कसे आंबे तोडीत, आणि मी खालून नुसता व्हिडिओ काढतो। मग भूक लागली तर एकदम रानातल्या पद्धतीने जेवण केलं, आपली चटणी भाकर एक नंबर। तर चला मित्रांनो, सकाळ झाली, आज दुसरा दिवस आहे आपला आंबे तोडण्याचा। आज आपण कालपेक्षा जरा जास्त लवकर आलोय कारण की आपल्याला काल खूप कमी आंबे तोडणं झालेत, आणि दुपारून पावसाचं सावट म्हणजे पावसाचं संकट येत असल्यामुळे आपल्याला लवकर सकाळी पहाटे 6:30 वाजता 7 वाजता सुरुवात करावी लागते। चला बघा एकदम सकाळची वेळ आहे। चला, काल आपल्या कार्यकर्त्याने शेंड्याला येऊन एक झाडाची फांदी तोडली ते जाऊ द्या, त्यांचं काही झालं असतं रिकामी कुठाने, त्याचं आपल्याला जादा टेन्शन होतं, पण जाऊ द्या। आज आपण नवीन सुरुवात करणार आहे। ही आपली रसद थोडक्यात कुत्र्यासाठी म्हणजे मोत्यासाठी आपण आणली पोळी, कारण की यांच्यावर लई मोठी जबाबदारी, ही आपल्या वावराचं रक्षण करतात। की तू वानेरापासून बिकडायपासून अलर्ट ठेवतील, त्याच्यामुळे यांसाठी आपण मस्तपैकी भाकरी आणलेली। तर हे बघा याला म्हणतात खुडी, याच्या वरच्या दोन्ही साईडला बघा असे टोकदार आपण हे लावलेले आहेत, पट्ट्या लावल्या आहेत लोखंडाच्या। त्या लोखंडाच्या पट्टीमध्ये आंबा गुंतू शकतो, आणि हे मागच्या साईडनी त्याला जे त्याचं स्ट्रक्चर आहे ते असं बांधलेलं आहे आपण, आणि खाली त्याला एक थप्पड टाईप किंवा मेन कापड टाईप आपण कव्हर केलेलं आहे, कारण त्याच्यात आंबा येऊन पडणार। आता तुम्हाला दाखवतो आपण कसा आंबा त्यामध्ये गुंततो। हा आपण एक आंबा घेतला आहे आणि त्याला जीवर हे असती काडी असती ती या प्रकारे त्यात गुंतती, आणि हे वाढल्यामुळे ते खाली असं पडतं, तसं असा आंबा त्याच्यात आल्ला तुटून निघतो।
ही म्हणजे ही ट्रिक आहे. आपण माहीत नाही अजून कुठे कुठे यूज करतो, पण आम्ही ह्याच यूज करतो ट्रिक. आंबा तोडते वेळेस याच्यातून काय होतं, असं तेल उडतं. हे तेल म्हणजे काही काही गोष्टींसाठी हानिकारक राहतं, कारण की हे जर आपण तोडते वेळेस हे तेल जर डोळ्यात गेलं तर डोळ्यात असा डाग पण पडतो, काळा डाग होतो किंवा लाल डागसुद्धा पडतो. त्याच्यामुळे या तोडताना या तेलापासून जरा जपून. तुम्ही बघू शकता ते तेल कसं दिसतं, ते उडतं. हे तेल हे म्हणजे तोडताना 100% उडतंच. त्यामुळं काळजी घेऊन तोडावं लागते. आणि हे तोडल्यानं तसं भरपूर राहतात, आणि हे तोडतानाच नाही नंतरसुद्धा जाणवतं. जेव्हा आंबा पिकतो वगैरे होतं तेव्हा खातानासुद्धा वरच्या साईडला ते तेल जाणवतं, कारण की ते ॲसिड राहतं एका प्रकारचं. आज एवढे आंबे आपण काढलेत, यामध्ये बऱ्यापैकी काही शाख आहेत, म्हणजे काही पाडायला लागलेले आंबे आहेत. जे काय असे पिवळसर थोडेफार दिसते ती पाडायला लागलेले असतात. आपण तेच शोधतोय सध्या, पण यामध्ये तर सगळ्या कैऱ्यात दिसत आहेत. पण आहे 1-2 हे बघा कसं दबतोय. हा एक पाडायला लागलेला आहे आंबा. तिकडं जे ठेवलेत आपण ते वरून खाली पडलेले आंबे आहेत. हे थोडक्यात पाडायला म्हणू शकतो, मार लागलेले आंबे. त्याचा आपण खार घालू शकत नाही. चलो भाई, अपना अगला शिपमेंट आ रहा है ऊपर से नीचे. चलो जल्दी. हे लवकर मला खाली करून द्यावं लागतं, नाही तर आमचा सरकारी ओरडतो माझ्या नावाने, आवरणा लवकर, काम कर फास्ट फास्ट. चला यावेळेस किती आंबे काढलेत बघूया. इथं बैलगाडीत लावं लागते गाड्या. ह्या तुम्ही जिथे उभे आहेत ना तिला लय मोठे आहेत, तिला बैलगाडी लावून काढावं लागते. आज कमी झाल्या राव आपल्या कैऱ्या काढणं. होय आज म्हणलं कमी झाल्या काढणं. हा बरोबर, शेंडे सगळे. बरोबर. पुन्हा उंच जास्त इकडं, फाट्या उंच तिकडं दमानी. मी कुठं म्हणतो सोपं आहे, सोपं असतं तर तुम्ही खाली असते मी वर असतो. होय तेच म्हणालो ना, सोपं काम असतं तर तुम्ही खाली मी वर असतो. वाढी त्यांना आज पण शेंड्यावरतीच काढायची होती. हे जरा रिस्कीच खेळ होता, पण काही नाही, केला आमच्यासारखा त्याने चांगला प्रयत्न, म्हणजे काढले आंबे बऱ्यापैकी. आपल्याकडं 2 प्रकारचा आंबा आहे, त्याच्यातला हा मोठा आंबा आहे. याचे जे आंबे आहेत हे मोठाले आहेत. पहिले आपलं हेच काढणं सुरू आहेत, आणि आपल्याकडं दुसरा आंबा जो आहे तो बघा, तो पलीकडचा आंबा हा याला आंबे कमी आहेत, आणि याचा आंबा छोटा. याला आपण थोडक्यात गोटी आंबा पण म्हणतो, म्हणजे आमच्या इकडं हा शब्द आहे गोटी आंबा. याचे आंबे कमी आहेत जरा, त्याच्यामुळं आपण या आंब्याला जास्त आंबे असल्यामुळं आपण या आंब्यापासून आंबे काढायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे याला 2-2.5 दिवस लागणार आहेत आपल्याला. म्हणजे आता तर हा दुसरा दिवस आहे, उद्याचा पण अर्धा दिवस जाऊ शकतो तोडायला. पण काही विषय नाही, आपल्याकडं जरा मेहनती कार्यकर्ते आपण करू शकतो ही गोष्ट. बघा कसं काटकसरीने आणि एकाग्रतेने आंबे काढायचं आपलं काम सुरू आहे. चालते, होईन आंबे काढणं आपलं, त्या गोष्टी चालणार राहणार. आपला आजचा आंबा काढणं झालं आहे, त्याच्यामुळं आता आपण निवांत आहे. तर आपण चले अब घर को. चला मित्रांनो, बाय.